तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप अरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। आज आपण बूस्टर टेस्ट सिरीज 11.0 पेपर क्रमांक 3 पाहतोय। 3 पहिले दोन्ही पेपर ऑलरेडी यूट्यूबवर अवेलेबल आहेत। तिसरा पेपर तुम्ही आता नुकताच सोडवलाय। आता त्याचे एक्सप्लेनेशन यूट्यूबवर पण पाहताय आणि आपल्या ॲपवर पण पाहताय। लक्षात ठेवा, तिसरा पेपर शेवटचा पेपर आपल्या यूट्यूबला राहील। बाकी उरलेले 12 पेपर आपल्या ॲपमध्ये बूस्टर 11.0 ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला दिसेल। मित्रांनो, दररोज ॲटलिस्ट एक पेपर सोडवायचा आहे। दररोज दुपारी 12 वाजता आपल्या टेलिग्राम चॅनलला पेपरची PDF शेअर केली जाते। ती डाउनलोड करायची, प्रिंट आणायची, सोडवायचं, लगेच ॲपमध्ये जायचं, एक्सप्लेनेशन बघायचं, चुका लगेच तिथं लिहायच्या, काय प्रॉब्लेम आहे, कसं आहे, काय आहे, लगेच क्लिअर। देन नेक्स्ट पेपर उद्या। कालच्या चुका आज सुधरा, उद्याच्या चुका परवा सुधरा, परवाच्या नंतर सुधरा, असं सुधरत सुधरत पुढे जा, रिझल्ट हमखास येणार। लक्षात ठेवा, गणित हा विषय 1-2 दिवसाचा करण्याचा नाहीये। जो व्यक्ती रेग्युलर करेल, रेग्युलर म्हणजे रेग्युलर करेल, विद्यार्थी मित्रांना अनुभव विचारा। जे पोस्ट होल्डर व्यक्ती आहेत, मी नाही म्हणत, पोस्ट होल्डर व्यक्तींना विचारा। जे पोस्ट होल्डर व्यक्ती आहे ना, त्या प्रत्येकाने बूस्टर टेस्ट सिरीज सोडवली। बूस्टर टेस्ट सिरीज सोडून त्यांना काय फायदा झाला स्वतः विचारून बघा। तुमच्या जवळपास जे पोस्ट होल्डर त्यांना विचारा की सरांच्या बूस्टर टेस्ट सिरीज सोडून फायदा होतो का। 100% तुम्हाला त्याची प्रचिती येईल। ते जर हो म्हणले तर जॉईन करा, नाही म्हटले तर नका जॉईन करू, बिंदास। ठीक आहे, बघा तिसरा पेपर जो आहे, तिसरा पेपरचा आपण एक्सप्लेनेशन पाहतोय। मित्रांनो, टेलिग्रामला आपल्या ह्या संदीप अरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्रामला अटॅच राहा। जे काय IMP स्ट्रॅटेजीज असतील, IMP टॉपिक्स असतील, शॉर्ट व्हिडिओ असतील, सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनलला लिंक मिळत जाईल। यूट्यूब चॅनल आत्ता पाहताय, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या काळात जे काही व्हिडिओ मिळेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, पटकन तुम्हाला कळेल। म्हणजे असं नको व्हायला की सर मला माहितीच नव्हतं असं नको। ठीक आहे, बघा पहिला प्रश्न। एका परीक्षा केंद्रात 50 विद्यार्थी भौतिकशास्त्राची परीक्षा देतात। 50 विद्यार्थी भौतिकशास्त्राची परीक्षा देतात, 30 विद्यार्थी रसायनशास्त्राची परीक्षा देतात आणि 20 विद्यार्थी भूगोलाची परीक्षा देतात। जर एका खोलीत एकच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील आणि प्रत्येक वर्गात किती विद्यार्थी असतील। मित्रांनो, साधी गोष्ट आहे। विद्यार्थी 50, 30 आणि 20 आहे। ह्या तिघांचा मसावी काढावा लागेल। 50, 30 आणि 20, याचा अर्थ या सगळ्यांना भाग जातो 10 ने। 10 मग 10 ने भागलं की 5, 10 त्रिक 30, 10 दुने 20। मग ही जी संख्या आहे ना, ही संख्या आहे वर्गात विद्यार्थी। म्हणजे वर्गात विद्यार्थी किती असतील, तर वर्गात विद्यार्थी असतील 10, प्रत्येक वर्गात विद्यार्थी 10। हे जे आहे ते भौतिक शास्त्र आहे, भौतिकशास्त्र। हे जे आहे ते रसायन आहे, रसायनशास्त्र। आणि पुढचं आहे भूगोल। मित्रांनो, लक्षात ठेवा, टोटल विद्यार्थी भौतिकशास्त्राचे 50 होते, एका वर्गात 10 विद्यार्थी, म्हणजे खोल्या लागल्या। हे जो आकडा आहे ती खोली लक्षात ठेवा। म्हणजे भौतिकशास्त्र विषयासाठी टोटल खोल्या लागल्या 5। ये रसायनशास्त्रासाठी खोली किती लागल्या 3 आणि भूगोलासाठी खोली किती लागली 2। मग एकूण खोल्या म्हटलं 5 + 3 + 2 म्हणजे 10। म्हणजे खोल्यांची संख्या पण 10 आणि एका वर्गात विद्यार्थ्यांची संख्या पण 10, म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर। ठीक आहे, मसावीचा प्रश्न होता। बघा पुढचा प्रश्न, पाय चार्ट। सांख्यिकी हा जो सब्जेक्ट आहे, टॉपिक आहे, सांख्यिकी हा पार्ट आहे, तो ॲक्च्युली मेन्सला सिलेबसमध्ये आहे। पण आयोग मागची परीक्षा बघा, आयोगाने बार ग्राफ विचारलाय। त्याच्या अगोदरची परीक्षा बघा, ग्रुप सीच्या अगोदरची ग्रुप बी पाय चार्ट विचारलाय। म्हणजे आयोग सांख्यिकी जरी मेन्सला टाकत असेल तर त्यातला काही पार्ट प्रीला सुद्धा विचारतंय। त्यामुळे आपण लाईटली घेऊन चालणार नाही। आयोगाला आपण म्हणू शकत नाही की सांख्यिकीचं का पार्ट आहे, मेन्सला सिलेबसला आहे, तुम्ही प्रीला कसं काय विचारला, आपण असं म्हणू शकत नाही। आपण वेल प्रिपेअर्ड पाहिजे, काहीही विचार आम्ही रेडी आहे। मग हा प्रश्न बघा, हा पाय चार्ट दिसतोय। हा पाय चार्ट टोटल जर विचार केला 18 आणि 22, 40, 40, 60, 60 आणि हे 40, 100, म्हणजे 100% विभाजन कसं केलंय बघा। स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची विभागवार शेकडेवारी। एकूण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसले 3000, विभागावाईज विभागणी आहे
टक्केवारी आहे. बर, त्यापैकी मुलाखतीला बोलवलेल्या विद्यार्थ्यांची विभागवार शेकडेवारी. एकूण विद्यार्थी 1000 मुलाखतीला बोलवले होते, त्यात विभागवाईज किती विद्यार्थी मुलाखतीला आले ते दिले. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, यावरून ए विभागातून किती टक्के विद्यार्थी मुलाखतीस बोलवले गेले. आता मला कळलं पाहिजे ये खरं तर ए विभागातून किती पोरं परीक्षेला बसली हे आपल्याला कळलं पाहिजे. 3000पैकी 20%, म्हणजे ए मधून परीक्षेला बसले किती, परीक्षेस किती बसले, तर 3000च्या किती टक्के, 20%. 3000च्या 20%. मग 0 0 गेला, 0 0 गेला, 300 2 600. म्हणजे आपल्याला ए विभागातून परीक्षेला बसलेले किती आहे, 600. ओके. आता जे एकूण विद्यार्थी मुलाखतीस पात्र झाले 1000, त्यापैकी ए किती पात्र झाला बघा, 14%. म्हणजे मुलाखतीस पात्र ट्रॅप होता, लक्षात ठेवा. ए मधून मुलाखतीस पात्र किती, ए मध्ये मुलाखतीस पात्र किती झाले, तर 1000च्या 14%, 14/100, 2 2 0 गेले, म्हणजे आले 140. म्हणजे खरं तर 1000 पैकी मुलाखतीस पात्र झाले 140. किती टक्के येते, किती टक्के, तर लक्षात ठेवा. ए मधून परीक्षेला बसले 600, मुलाखतीस पात्र झाले 140, म्हणजे 600ला 140 गुणिले 100 हो गया अपना. मग बघा 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 6 2 12, ओके, उरले 2, 6 3 18, 23 पॉइंट समथिंग. ऑप्शन नंबर 3 बरोबर करेक्ट आहे. लक्षात ठेवा. टोटल ए मधले परीक्षेला बसले किती, टोटल ए मध्ये मुलाखतीस पात्र किती, मग 600ला एवढे तर 100ला किती, ऑप्शन नंबर 3 बरोबर. थोडा किचकट प्रश्न पहिले दोन्ही टाकले होते, तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवणं हा प्लॅन असतो माझा. टप्प्या वाईज गंडवणं हा माझा कार्यक्रम आहे, पण तुम्ही गंडले नाही पाहिजे, कारण एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रॅक्टिस शिवाय गणित नाही नाही नाही. जो रेग्युलर सराव करेल जिंकेल. आणि तुम्हाला काय रे, दररोज देतोय ना, दररोज तुम्ही कंटाळणार आहे, मी नाही, मी कंटाळत नसतोय. लक्षात ठेवा, लई एनर्जेटिक पर्सन आहे आपण, तुम्हाला जाणवत असेल. मागे 150 टेस्ट घेतल्या, 150, मागच्या वर्षी 150. त्याचं सेपरेट बुक पण अवेलेबल आहे. टोटल 150, 1.0 पासून 10.0 पर्यंत. आता परत 15, पुढे 15. सुट्टी नाही, सुट्टी देत नसतोय मी. फक्त तुम्ही कंटाळू नका, कारण गणित हा विषय सरावाने होणार आहे. ठीक आहे. नाही तुम्हाला एक्सप्लेनेशन बघायची नको बघू, पण पेपर तर सोडव, टेलिग्रामला टाकलाय. तुम्हाला जे वाटेल, काही जण हुशार असतात, खूप मनाने हुशार असतात. मला एक्सप्लेनेशनची गरज नाही, मी बॉर्न टॅलेंट आहे, असू दे, काही अडचण नाही. पण पेपर सोडून बघ बाबा, कसाही हो, पास हो, पहिला पास हो, आनंद मला आहे. कळलं ना. ओव्हर कॉन्फिडंटमध्ये जायचं नाही. भल्याभल्यांची जिरवली एमपीएससीने. त्यामुळं सिंपल गोष्ट, एवढं प्रामाणिकपणे यासाठी सांगेल की तुम्ही काय केलं पाहिजे, प्रामाणिकपणे अभ्यास करा. खरंच आपल्याला येतं एक आउटपुट. मी म्हणेल ना तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत आउट ऑफ मार्क मिळू दे, आनंद आहे ना मला, पण तोपर्यंत हुरळून जाऊ नका. माझा विषय सोपा आहे, मला येतंय. नो, सोडव, रेग्युलर सोडव. काय वेळ, 20 मिनिटाचा वेळ लागतोय. 20 मिनिटात तुझे नाही चुकले, छानच आहे. 20 मिनिटं तर रोज दे, पण तुझ्या 20 मिनिटाच्या माध्यमातून मी घेतो ना प्रॅक्टिस करून दररोज नवीन गणित. ठीक आहे. त्यामुळे ह्या टेलिग्रामला तुम्हाला मिळत राहील, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. एका शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक शिक्षक. म्हणजे आपल्याला गुणोत्तर प्रमाणाचा विचार करायचा झाला तर विद्यार्थी जर 15 असतील तर शिक्षक किती असतील, शिक्षक विद्यार्थी 15 तर शिक्षक 1, विद्यार्थी 15 तर शिक्षक 1. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला कळलं की याच्यातून शिक्षकांची संख्या काढायची. गुणोत्तर प्रमाण 15 मागे 1 म्हणजे 15 1. शिक्षक किती असतील मित्रांनो, गुणोत्तर प्रमाणचा साधा सोपा कन्सेप्ट. 1040चे खरं तर तुकडे करा 16 आणि त्यातला घ्या 1 तुकडा. का बरं 16ने भागलं, कारण 15 ने 1 16, याचे 16 तुकडे होणार. शिक्षक विचारले गुणिले 1, विद्यार्थी विचारले असते तर गुणिले 15. मग 16चा पाडा म्हणा. 16 85, 16 96. ठीक आहे, 1696. आता उरले किती, 8. 8वर 0 80, 16 85, 65 गुणिले 1 म्हणजे 65, म्हणजे शिक्षक 65 आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर करेक्ट.
बघा पुढचा प्रश्न ॲलिगेशन आणि मिक्सचरचा सोपा प्रश्न होता. 45 रुपये प्रति किलो किमतीचा तांदूळ मिळवण्यासाठी 40 रुपये प्रति किलो तांदूळ किमतीचा तांदूळ 60 रुपये प्रति किलो किमतीच्या तांदळात किती प्रमाणात मिक्स करावं लागेल. कोणते दोन मिक्स करायचे. 40 रुपयावाला कोणाबरोबर मिक्स करायचे 60 रुपयाबरोबर. मिळवायचं आहे काय 45. जी मीन किंमत पाहिजे ती मध्ये घ्या. यांची वजाबाकी इकडे घ्या. यांची वजाबाकी इकडे घ्या. यांची वजाबाकी आली 15. यांची वजाबाकी आली 5. हे जे आहे ही संख्या येते. ही जी आली ती ही संख्या येते. मग यांचं गुणोत्तर काय आहे 15/5. गुणोत्तर 5 ने भाग जाईल 3/1. म्हणजे ते किती प्रमाणात घ्यावा लागेल 3/1. ऑप्शन नंबर 4. 1/3 पण टाकले. मित्रांनो यांची वजाबाकी इकडे असेल तर ती ह्याची संख्या आहे लक्षात ठेवायचं. यांची वजाबाकी इकडे असेल तर ती ह्याची संख्या आहे लक्षात ठेवायचं. म्हणजे 15/5 म्हणजे 3/1 लक्षात ठेवायचं. हा आपला ॲलिगेशनचा रूल आहे, कळला पाहिजे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. एक खोली 26 फूट लांब आणि 10 फूट रुंद आहे. खोली जी आहे ही खोली 26 फूट लांब आणि 10 फूट रुंद. म्हणजे आपला खोली बघा 26 फूट आणि 10 फूट बरोबर. आता जर त्या खोलीची जमीन चौरसाकृती फरशीने झाकायची असेल तर किमान किती फरशा लागतील. मित्रांनो एकूण फरशा कसं काढलं जातं. एकूण फरशा बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. खोलीचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. मग मित्रांनो काय खोलीचं क्षेत्रफळ खोली आता लांबी गुणिले रुंदी आहे ते 26 गुणिले 10 म्हणजेच किती आलं 260. ठीक आहे. आता इथं फरशीचं क्षेत्रफळ दिलं नाही पण फरशीचं क्षेत्रफळ चौरसाकृती आहे. चौरसाकृती म्हटल्यानंतर 260ला मी 1/1 ची जर फरशी असेल तर 260 फरशा लागतील. करेक्ट. बर ठीक आहे. आता 2/2 ची फरशी असेल तर 260 भागिले 2/2 म्हणजे 4 2 अशी 2 आणि अशी 2 तर 4 स्क्वेअर फीट एका फरशीने कव्हर होईल. मग 4 ने भागलं 4 1 4 4 7 24 उरले 2 4 25 म्हणजे 65 फरशा लागतील. कधी 2 स्क्वेअर फीटची फरशा असेल म्हणजे कमीत कमी तुम्हाला किती फरशा लागणार आहे 65. आता पुढचा आकडा कमी कमी होऊ शकेल म्हणजे 65 फरशा लागणारच आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. म्हणजे याला भागायचं 4 नेच का तर स्क्वेअर फीट आहे. 1 ने भागितलं की 260 बरोबर. 4 ने भागलं की किती येते 65. उत्तर येते. बघा पुढचा प्रश्न. जर x बरोबर स्क्वेअर रूट मध्ये 3018 प्लस स्क्वेअर रूट मध्ये 36 प्लस स्क्वेअर रूट मध्ये 169. मी सांगितलंय मित्रांनो हे असं जर असेल ना काय पिशी म्हणजे वर्गमुळात चिन्हामध्ये वर्गमूळ चिन्ह त्याच्या आतमध्ये वर्गमूळ चिन्ह तर सिंपली आतली पिशवी पहिली सोडवायची. ती किती आली 13. 36 आणि 13 49 कितीचा वर्ग आहे 7चा. मग याच्यात ऍड करा 3025 कशाचं वर्गमूळ आहे 25च्या बदल्यात 5 मग 30 पेक्षा लहान कशाचा वर्ग 5 म्हणजे 55. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे आतलं सोडून बाहेर यायचं लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 4. बघा पुढचा प्रश्न. 6100 रुपयावर समान व्याजदराने 2 वर्षासाठीचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांतील फरक 61 रुपये आहे तर व्याज दर काय. मित्रांनो 2 वर्षाचा सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरकाचं सूत्र लिहून घ्या. P × R/100 चा स्क्वेअर. 2 वर्षासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काय तर P × R/100 चा स्क्वेअर. P म्हणजे काय माहित नाही का दिले 6100 फरक दिलाय 61 R माहित नाही R स्क्वेअर 100 चा स्क्वेअर म्हणजे 100 गुणिले 100 असं आपण लिहूया. ठीक आहे ना. इथं गुणिले चिन्ह करतो. मग काय होईल 2 शून्य गेले 2 शून्य गेले हे इकडे गुणिले येईन 6100 भागिले 61 म्हणजेच R स्क्वेअर. हे गेलं म्हणजे 100 आलं R चा स्क्वेअर म्हणजे R किती आला रे 10. ऑप्शन नंबर किती 4 बरोबर. इथं पाहून सुद्धा कळलं असतं की फरक हा याच्या किती टक्के तर 10% आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. पण आपल्याला हे तिथं पटकन क्लिक होत नाही एक्झाम मध्ये. मग आपल्याला एक रोड मॅप माहित पाहिजे. तो रोड मॅप हे असा आहे फरक बरोबर P × R/100 चा स्क्वेअर. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो.
राम व त्याची आई यांचे वय 2:07 आहे. म्हणजे कधीचं? आजचं. आज 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 कोण कोण? राम आणि त्याची आई. राम आणि त्याची आई. रामाचं आजचं वय किती आहे? 2x. आईचं आजचं वय 7x. किती वर्षानंतर? 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर रामाचं वय काय होईल? 2x + 8 बरोबर आणि 7x + 8. 2 वर्ष 8 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर 2x + 8 7x + 8 बरोबर बरोबर 2:5. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 दून 10, 10x + 8 = 40 बरोबर. यांचा गुणाकार करा 14x + 16. मग काय करा? 16 इकडे आणा, 10 तिकडे न्या. 40 - 16 वजा किती आलं? 14x - 10x. यांची वजाबाकी केली किती आली बघा? 40 मधून 16 गेले 24 बरोबर किती आलं? 4x. x बरोबर 24/4. x बरोबर किती? 6. 6 कोणाचं वय आले का? नाही. आपल्याला कोणाचं वय विचारले? रामच्या आईचे रामच्या जन्माच्या वेळी वय काय? मग रामचं आईचं आजचं वय काढू बघा बरं. 7 × 6 7 × 42 म्हणजे आई साहेबांचं आजचं वय 42 आलं. 42ला टिक करू नका, आजचं वय आहे. मग रामचं आजचं वय काढू बघा. 2 × 6 म्हणजे राम 12 वर्षाचा आहे. मग रामच्या जन्माच्या वेळी आईचं वय किती होईल? 42 - 12 म्हणजे आई साहेब तेव्हा किती वर्षाच्या असतील? 30 वर्षाच्या असतील. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट आहे. एकदम सोपं. बघा पुढचा प्रश्न. 6/6 × 9 + 6 सगळं दिले. पदावली काय सांगते आपल्याला? बॉडमस काय सांगतो? पहिल्यांदा भागाकार करून घे. मग भागाकार इथे बघा करा. 1 आलं. × 9 + 6 - 9 × 6 - 6 + 6 × 9 भागिले संपलं. आता गुणिले करावं लागतं पोरांनो. गुणिले 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 1 × 9 9 + 6 तसाच वजा तसं 9 × 54 -6 तसंच प्लस 9 × 54. आता इथं तुम्हाला कळतंय का बघा? +6 -6 गेले, -54 + 54 गेले, राहिले किती? 9. ऑप्शन नंबर 3 बरोबर. मध्ये एखादा आयोग असा प्रश्न टाकतो जे एकदम लिंबू टिंबू 4थीच्या स्कॉलरशिपच्या पोरांचा प्रश्न असतंय ना. शेवट बॅलन्स ठेवावा लागतो पेपर. सोपं अवघड मिक्स करावं लागतंय पोरांनो. त्यामुळं सोपा येऊ द्या आला पाहिजे, अवघड येऊ द्या आला पाहिजे. सगळ्या पद्धतीने जा. फक्त तुम्ही कव्हर करा रे. सगळ्या पद्धतीचा मी प्रश्न घेतो, काळजी करू नका. मी घेतलंय ना म्हणाव, फक्त तुम्ही सोडवायचं म्हणाव घ्या. एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 7 वर्ष आहे. वर्गात शिक्षक असल्यास वयाची सरासरी 2 ने वाढते. शिक्षकाचे 5 वर्षापूर्वीचे वय काय? आता पहिले शिक्षकाचं आजचं काढू. आता शिक्षकाचे आजचे वय लक्षात ठेवा. शिक्षकाचे वय म्हणजे कधीचं? आजचं. सिंपल आहे. शिक्षक असताना काय परिस्थिती होती? शिक्षक असताना मायनस शिक्षक नसताना. असताना नसताना, ढिकताना रील्स बनवलेली आपण याच्यावर. ढिकताना शिक्षक असताना नसताना. लक्षात ठेवा. मग शिक्षक असताना काय झालं? विद्यार्थी होते 20. शिक्षक ऍड झाल्यामुळे विद्यार्थी झाले 21. शिक्षक टोटल संख्या झाली 21. सरासरी 2 ने वाढती. 7 ची किती झाली? 9 झाली. 21 × 9 वजा शिक्षक नसताना संख्या 20, सरासरी 7. मग 21 × 9 किती होतात बघा? 21 × 9 किती होतात? 189 वजा 20 × 7 140. यांची वजा केली 49. म्हणजे शिक्षकाचं वय किती? 49 वर्ष. मग 49ला लगेच टिक करायचं का? नाही. ते शिक्षकाचं वय कधी चालं? आजचं. आता काय विचारलंय? 5 वर्षापूर्वी. पूर्वी शिक्षक आज 49चा आहे. 5 वर्षापूर्वी कितीचा होईल? 44. ऑप्शन 4. बघा पुढचा प्रश्न. एका संख्येच्या 50% 40 वजा केले की 60 बाकी राहते. ओके. ती संख्या काय मानूया? ती संख्या x बरोबर. xच्या 50% किती वजा करायचे? 40. तर किती राहतं? 60. ओके. बघा आता काय येते? -40 तिकडे प्लस करा. x × 50/100 बरोबर 60 + 40. मग यांचा भाग जात असेल तर भाग द्या ना. 0 0 गेला. 5 × 5 = 10 म्हणजे x/2 बरोबर 100 भागिले 2चं तिकडे गुणिले 2 होईल. मग x बरोबर किती झाला? 200. म्हणजे ती संख्या किती? 200.
ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, वस्तूच्या विक्रीवरील 12% नफा आणि 4% तोटा यातील फरक किती आहे? 28 आहे. मग नफा आणि तोटा यातील फरक किती होईल रे? फरक 16% येणार. का बरं 16% येणार? लक्षात ठेवा, नफा म्हणजे पुढे, तोटा म्हणजे मागे. नफा तोटा जर असेल, फरक म्हणजे बेरीज असते, इथं कळलं पाहिजे. मग 16% म्हणजे 28 असेल तर 100% म्हणजे किती? बस हो गया. मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x बरोबर 28 गुणिले 100 भागिले 16. कितीने भाग जाईल रे? 4 ने. 4 चौक 16. 4 ने भागलं 4 7 28. 4 एके 4 25. 25 7 175. म्हणजे तुम्हाला कळलं 175 येणार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, एका शेतकऱ्याने शेतातील प्राणी व पक्ष्यांची डोकी मोजली आणि ती 40 असलेले आढळलं. आता शेतकऱ्याने डोकी जेव्हा मोजली तेव्हा 40 आहे. जेव्हा त्याने पाय मोजले तेव्हा त्याला 120 असलेले आढळले. त्या शेतात कबूतर व घोडे आहेत. आता प्राणी कोणते बघा? घोडे. आणि कोणते पक्षी कोणता आहे? कबूतर. यांचे किती? त्यांची डोकी मोजली तर 40 आणि पाय मोजले ते 120. दुसरं काही नाही. तर घोडे किती ते विचारले. सिंपल, आपण काय करू? कबुतरे x मानू आणि घोडे y मानू. दोघांच्या डोक्यांची संख्या किती आहे? 40. x + y बरोबर 40. हे झाली पहिलं समीकरण. दुसरं समीकरण पायांचा आपण विचार करू. कबुतराला 2 पाय, घोड्याला 4 पाय, टोटल पाय 120. मग याला 2 ने भाग जात असेल 2 ने भाग देऊ. 2 2 2 द्या. 2 ने भाग x झाला. 2 ने भाग 2 1 2 y झाला. इथं y पाहिजे. 2 y झाला बरोबर किती? 60. म्हणजे दुसरं समीकरण इथं तयार झालंय बघा. x + 2y बरोबर 60. आता या दोन समीकरणांची वजाबाकी करा. x ला x गेला, 2y मधून y गेला, y राहिला. 60 मधून 40 गेला, 20 राहिला. म्हणजे तुम्हाला लगेच कळलं घोड्यांची संख्या किती आली? 20. घोडे किती? 20. ऑप्शन नंबर 1 बरोबर. सर मी बाय ऑप्शन सोडू शकतो का? 100% सोडू शकता. कसं? हे आलं घोडे घ्या. घोडे 20 आहेत. तर कबूतर किती होतील? टोटल डोकी किती आहेत रे मित्रांनो? 40 आहे. कबूतर सुद्धा 20 होणार. आता पायांचा विचार करू. घोड्याला पाय 4 प्लस कबूतराला पाय 2 म्हणजेच किती? 80 + 40 म्हणजेच किती? 120. हो का? हो. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, सर्व इंजिनियर गणितज्ञ आहेत. सिलोलिझम, सर्व इंजिनियर्स, आतमध्ये इंजिनियर्स, सर्व इंजिनियर्स कोण आहेत? गणित तज्ञ. काही गणितज्ञ वैज्ञानिक आहे. गणितज्ञ आणि वैज्ञानिकचं रिलेशन आहे बघा. वैज्ञानिक यांचं रिलेशन आहे. सर्व वैज्ञानिक संशोधक आहेत. सर्व वैज्ञानिक काय आहे? संशोधक आहे. संशोधक. इथं वैज्ञानिक आतमध्ये, संशोधक बाहेर. संशोधक. ठीक आहे. मग काय आलं बघा. आता आपल्याला क्रॉस चेक करायचंय. कोणतं येते निष्कर्ष बघूया. काही इंजिनियर वैज्ञानिक आहेत. इंजिनियर वैज्ञानिक असतीलच असं नाही, कन्फर्म आहेत असं सांगता येत नाही. चूक. सर्व गणितज्ञ संशोधक आहेत. सर्व गणितज्ञ संशोधक होतील का? नाही. काही वैज्ञानिक गणितज्ञ आहेत. काही वैज्ञानिक गणितज्ञ हो कंपल्सरी असणारच आहे. का? कारण गणितज्ञ, काही वैज्ञानिक गणितज्ञ आहेच. कारण काही गणितज्ञ जर वैज्ञानिक असतील तर काही वैज्ञानिक गणितज्ञ होणार. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट आहे. आलं लक्षात. बघा पुढचा प्रश्न, एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर चालत गेला. दिशा ज्ञान चाचणी. पूर्वेकडे 1 किलोमीटर चालत गेला. बघा 1 किलोमीटर पूर्वेकडे चालत गेला. त्यानंतर तो दक्षिणेकडे वळून 5 किलोमीटर चालत गेला. दक्षिणेकडे 5 गेला बघा. 5 हे 5. त्यानंतर तो पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला. पूर्वेकडे 2 गेला बघा. इकडे 2 गेला. ठीक आहे. त्यानंतर तो उत्तरेकडे 9 गेला. उत्तरेकडे म्हणजे वरती 9 म्हणजे हे आलं 5 आणि त्याच्यावरती 4. बघा इथं टोटल आलं, हे आलं 9. ठीक आहे. तर त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून म्हणजे इथून ते किती अंतरावर आहे चेक करावं लागणार. हे अंतर साहजिकच हे सरळ जावं लागणार. मग मित्रांनो हे 2 आहे, हे 2 आहे, हे 1 आहे.
मग हे किती होईल टोटल 5 आहे, मग एवढं किती येईल रे 4. आता मित्रांनो एवढं 4 आहे तर एवढं किती येईल रे 3. मग पायथागोरस थेरम सांगतो कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजे 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग 16 अधिक 9 म्हणजे 25. 25 कितीचा वर्ग आहे 5चा, त्यामधला अंतर 5. ऑप्शन नंबर 3 बरोबर. लक्षात ठेवा दिशाज्ञान चाचणीमध्ये ॲरो सोडायचा नाही, त्यामुळे डावी उजवी बाजू कधीच चुकत नाही. आणि याला फक्त अपेक्षित अंतर काढताना अंतर सरळ असतं, ज्याला आपण काय पायथागोरस थेरमचा वापर करू शकतो. बघा पुढचा प्रश्न. एका रांगेत एक्स डाव्या बाजूने 9व्या स्थानावर आहे. सिटिंग अरेंजमेंट, रो अँड रँकिंग मधला प्रकार. एक्स हा डावीकडून 9वा आहे. वाय हा उजव्या बाजूनी कितवा आहे 13वा आहे. जर एक्स आणि वाय यांच्या जागांची अदलाबदल केली, इथं आला वाय इथं आला एक्स, तर एक्स डाव्या बाजूने कितवा होतोय 22वा होतोय. तर वाय रांगेत वायच्या उजवीकडे किती व्यक्ती आहेत. आता मला एक कळलं पाहिजे उजवीकडून वायचा क्रमांक कितवा आहे तो बघा. आता साधं सिंपल आहे, जेव्हा कधी आदला बदल होते मित्रांनो आदला बदल, तर याच्यामध्ये कन्सेप्ट साधी सोपी आहे. काय एक्स पहिला काय होता रे बाबा तू 9वा, जागांची आदला बदल केल्यावर काय झालास तू 22, होता काय तू 9 झाला काय 22, म्हणजे 9चं 22 होत असेल, जर 13ने तू वाढत असेल तर मी सुद्धा 13ने वाढणार, मग मी सुद्धा उजवीकडून 26वा येणार, कितवा येणार 26वा. मग लक्षात आलं वाय उजवीकडून 26वा आहे, म्हणजे त्याच्या उजवीकडे 26 लोक नाहीत तर किती लोक आहेत 25. ऑप्शन नंबर 4 बरोबर. ट्रॅप काढला पाहिजे. ह्याचा उजवीकडून क्रमांक नाही विचारला, काय विचारले तर या रांगेत वायच्या उजवीकडे किती व्यक्ती आहे, ह्याच्या इकडे किती व्यक्ती असेल 25. ऑप्शन नंबर 4. बघा पुढचा प्रश्न. एका शाळेत क्रीडा दिन साजरा करताना प्रत्येक ओळीत 30 विद्यार्थ्यांना उभे केल्यास 16 ओळी बनल्या, म्हणजे एकूण विद्यार्थी आपला काढता येईल. एकूण विद्यार्थी काढता येईल आपल्याला. कसं 30 विद्यार्थी प्रत्येक ओळीत गुणिले 16, 16 त्रिक 48, 480 विद्यार्थी एका त्या पूर्ण एकूण विद्यार्थी 480 आले. पण जर प्रत्येक ओळीत 24 विद्यार्थी केले तर एकूण ओळ्या किती, एकूण ओळी साहजिकच एकूण ओळी कशा काढणार तर 480ला एका ओळीत किती 24 दून 48 म्हणजे किती 20, म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट, एकदम सोपं. बघा पुढचा चिल्लर क्वेश्चन. खालील संख्या श्रेणी पूर्ण करा. 45 45 45 45 45 इतकं चिल्लर काय असतंय का बघा. 44 42 40 आणि 38 म्हणजे उत्तर काय आलं 38 45. ऑप्शन नंबर 4 बरोबर. शेवटीच ठेवलंय सोपं, ठेवलं जातं. का ठेवलं जातं, पहिल्यामध्ये जिरती वेळ जातो. काही मोठे क्वेश्चन मध्ये खूप सारा वेळ गेल्यामुळं शेवटचे सोपे राहतात. मग तुमचे सोडवायचे जर राहिले तर तुम्ही मुख्यला जायल्यापासूनच राहिले, लक्षात ठेवा. बघा आता हा 19 नंबरचा इथं अडकले असणार तुम्ही. ट्रॅप होता. काय होता ट्रॅप बघा. याला जर 3 ने भागलं तर उत्तर येते पहिला आकडा 4, ह्याला जर 3 ने भागलं उत्तर येते 7, याला जर 2 ने भागलं तर उत्तर येते 5, याला जर 2 ने भागलं तर उत्तर येते 2. याला कितीने भागू आकडा येईल, ह्याला तेवढ्यानेच भागायचे. आता बघा ह्याला जर कशाने भागलं, याला कशाने भागलं 1 येईल का नाही, ह्याला कशाने भागलं बघा 16 ने जर भागलं 16 ने तर 4 येईल, पण याला 16 ने जात नाही, मग इथं 6 नाही. बघा इथं 83 घ्या आकडा 83. बघा बरं 83 काय येते. याला जर मी 8 ने भागलं 8 8 64, ह्याला जर 8 ने भागलं 8 त्रिक 24 म्हणजे उत्तर किती येणार बघा 83. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे कशाने 3 ने भागा 3 ने भागा लिहा, 2 ने भागा 2 ने भागा लिहा, 8 ने भागा 8 ने भागा लिहा. शेवटी हा येणारा विद्यार्थी 1 ते 2% असणार. दुसरा कोणतं लॉजिक जर ह्याच्या व्यतिरिक्त मिळाला असेल आणि उत्तर जर 83 असेल तर 100% प्रत्येकाने ज्याला मिळाले, लक्षात ठेवा माझ्याही ज्ञानामध्ये भर टाका. माझा पर्सनल नंबर आहे, या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. या नंबरवरती याचं लॉजिक 100% व्हॉट्सॲप करा. सर याचं लॉजिक असं येते, मला आनंद होईल, माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा पुढे जातोय, आनंद आहे. त्यामुळे नक्की करा.
तुमचं नाव जिल्हा लिहायला विसरू नका. ठीक आहे, नंबर मी सेव्ह करून ठेवील. इथून पुढे काही अडचण आली तर बिंदास कॉल करत राहायचं, माझा पर्सनल नंबर आहे. बघा पुढचा प्रश्न, एका गावची लोकसंख्या सध्या 20,000 आहे. सध्या 20,000 आहे. 20,000 दरवर्षी 10% कमी होते. 90/100 होणार. किती वर्षानंतर विचारले? 3. 90/100 गुणिले 90/100. बस यांचं जे काय उत्तर येईल ते मग कॅल्क्युलेशन करू. बघा 110 गेला, 110 गेला, 110 गेला, हा एक 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 गेला. राहिलं काय? 20 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9. 9चा काय येतो? 20 गुणिले 9 729. 729 येतो 9चा घन. मग यांचा जर विचार केला 1458ला 10 येणार. म्हणजेच ऑप्शन नंबर किती येणार? 1. करेक्ट आहे मित्रांनो. अशा पद्धतीने प्रॅक्टिस चालू ठेवा. दररोजचे तुम्हाला एनी हाऊ ॲटलिस्ट ह्या प्रश्नामध्ये म्हणजे आजच्या पेपरला जर आयडियल विचाराल तर ह्याला फार फार तर 18-19 मिनटं 20 मिनिटाच्या आतच संपायला पाहिजे. आणि 20 पैकी एनी हाऊ 18 चांगल्या विद्यार्थी मित्राचं बरोबर आलेच पाहिजे. जर येत नसतील तर तुम्हाला अजून प्रॅक्टिस वाढवणं गरजेचं आहे. अजून खूप सारा काळ आहे, वेळ आहे अजून. तर तुम्ही अजून कोणते सोडू शकता? तर 1 ते 10 पर्यंतच्या सर्व टेस्टचं एकत्र असलेलं हे अंक बूस्टर सराव ग्रंथ नावाचं पुस्तक, जे तुम्हाला प्रिंट काढायची गरज नाही, 150 टेस्ट असलेलं पुस्तक लॉन्च केलेलं आहे. त्याची सेपरेट बॅच पण लॉन्च केलेली आहे. 100% पुस्तक घ्यायचं, त्याच्या आतला कुपन कोड वापरायचा. ही बॅचची 999 फी आहे, ती 50% कमी होईल. वर्षभर तुमच्या मोबाईलमध्ये राहील. 150 पेपर सोडवा, कंटिन्यू सोडवत राहा. ठीक आहे. आणि तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस करत बसू नका. जर करायचं असेल तर ओनली PYQ डोळ्यासमोर ठेवायचं, बाकी काहीच गरज नाही रे. फक्त आणि फक्त आपली बूस्टर 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 एके बूस्टर बूस्टर दुने बूस्टर रेग्युलर करत राहा. बाकी बॅचेसबद्दल तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. पहिले 3 व्हिडिओ यूट्यूबवर असतात. सगळ्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्रामला अटॅच राहा. पुढचा पेपर तुम्हाला टेलिग्रामलाही मिळेल, ॲपमध्ये मिळेल आणि व्हिडिओ मात्र ॲपमध्ये मिळेल, लक्षात ठेवा. ठीक आहे मग मित्रांनो, चला मग भेटूया 4थ्या पेपरसाठी. तोपर्यंत धन्यवाद.